छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात सुरत प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. कारण सुरतेवरची महाराजांच्या मोहिमेने महाराजांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. मुघल साम्राज्यात दिल्लीखालोखाल महत्त्व असलेले सुरत शहर एक जागतिक व्यापारी केंद्र होते. मुघल साम्राज्याची शान असलेल्या शहरात महाराजांनी छापा टाकून जबरदस्त खंडणी वसूल केली. शाहिस्तेखानाने 3 वर्ष स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. सलग 3 वर्ष स्वराज्यात मुघल फौजा नासधूस करत होत्या. त्यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी विस्कटली. महाराज प्रजावत्सल होते. अशा बिकट प्रसंगी ते प्रजेकडून कसा कर वसूल करतील, परंतु पैशाशिवाय कार्य कसे होतील, स्वराज्यापुढे भरपूर प्रश्न होते. अनेक मोहिमा पुढे होत्या. स्वराज्याचे आरमार बळकट करायचे होते. नवीन किल्ले बांधणे वा किल्ल्यांची डागडुजी करणे, फौजा उभारणे, तोफा दारुगोळा विकत घेणे, अशा कामांसाठी भरपूर निधी पाहिजे होता. त्यामुळे शत्रू राज्यावर छापा टाकून खंडणी वसूल करणे काही गैर नव्हते. त्यामुळे महाराजांनी मुघल साम्राज्यातील वैभवशाली अशा सुरतवर हल्ला करून खंडणी वसूल करण्याचे ठरवले. महाराज कोणतेही काम तयारीनिशी करत. जी कोणतीही मोहीम ते ठरवत असत त्याबाबत माहिती अगोदर मिळवून त्यानुसार अंमलबजावणी करत. महाराजांनी आपला सर्वात कुशल हेर बहिर्जी नाईक यांना सुरतवर रवाना करणे, कारण रायगडापासून सुरत सुमारे 150 कोस आहे. मुघल साम्राज्याच्या आत खोलवर सुरत वसलेली होती. एवढ्या आत शिरून सुरतेवर छापा म्हणजे खंडणी वसूल करून सहमाल परत येणे कठीण. त्यामुळे अगोदर सुरतेची इत्थंभूत माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांचीकडे जबाबदारी महाराजांनी दिली. सुरत हे एक जागतिक व्यापाराचे केंद्र होते. सुरतेच्या बंदरातून भारताचा उर्वरित जगाशी व्यापार चाले. कापड, मसाल्यांचे जिन्नस, चंदन, कस्तुरी, हस्तिदंताची शोभवंत वस्तू, अत्तर, रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडे, गालिचे यांशिवाय गुलाम आणि स्त्रियांची खरेदी विक्रीचा व्यापार येथे होता. सुरतेची तत्कालीन लोकसंख्या सुमारे 2 लाख होती. सुरत शहराजवळून तापी नदी वाहत होती. सुरतेमध्ये इंग्रज आणि डच यांच्या वाखारी होत्या. औरंगजेबाने सुरतेच्या रक्षणासाठी 5,000 सैनिकांची तजवीज केली होती. मात्र सुरतचा सुभेदार इनायत खान याने केवळ 1,000च फौज ठेवली होती. सुरतमध्ये हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा अनेक श्रीमंत व्यापारी होते. सुरतेची खडानखडा माहिती घेऊन बहरजी नाईक रायगडावर येऊन पोहोचले. महाराज देखील बहरजीची आतुरतेने वाट पाहत होते. बहरजी नाईक यांनी महाराजांना सुरतेची सर्व माहिती दिली आणि महाराजांचा बेत पक्का झाला. सुरतेवर छाप मारून खंडणी वसूल करायची सर्व जंगी तयारी झाली. सुसज्ज लष्कर घेऊन महाराज 6 डिसेंबर 1643ला राजगडावरून सुरतेकडे निघाले. महाराजांच्या लष्कराचा आकडा काही ठिकाणी 5,000 आहे तर काही ठिकाणी 8,000 दिला आहे. महाराज अगोदर त्र्यंबकेश्वर येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली. महाराजांनी तेथे हुले उडवून दिले की आपण औरंगाबादला जाणार आहोत. त्यामुळे औरंगाबादकडे सर्व ठाणे सुसज्ज झाले आणि महाराजांचा विरोध करण्यास सज्ज झाले. याचा परिणाम असा झाला की सुरतेचा रस्ता बिनधोक झाला. महाराज सहसा दिवसा मुक्काम करीत आणि रात्री प्रवास करीत. 4 जानेवारी 1664ला रात्रीच्या सुमारास महाराज सैन्यासह सुरतपासून 30 कोस असलेल्या घनदेवी या ठिकाणी येऊन पोहोचले. 5 जानेवारीला सगळीकडे बातमी पसरली की शिवाजी महाराजांची फौज असून खुद्द महाराज सोबत आहेत. त्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आणि लोकांची धावपळ सुरू झाली. महाराज नंतर सुरतपासून 2 ते 3 कोस असलेल्या उधना या गावी आले. तेव्हा तर सुरतमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. महाराजांनी लगेच आपला वकील इनायत खानकडे पाठविला. स्वतः इनायत खान आणि सुरतमधील बडे व्यापारी यांनी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन खंडणी करवावी असा वकिलांसोबत निरोप दिला. इनायत खानाने महाराजांनी फौज घेऊन आल्याचे अजिबात मनावर घेतले नव्हते. मुघल साम्राज्यात इतका आत महाराज येतील यावर त्याला विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्याने सुरतेच्या रक्षणाची काहीच तयारी केली नाही. आता मात्र खुद्द महाराज जातीने फौजेसह आले आहेत आणि आत तर वकिलांमार्फत खंडणीचा निरोपही पाठवला. मग मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सुरतेच्या काही बड्या व्यापाऱ्यांकडून रुपये घेऊन त्यांना सुरतेच्या किल्ल्यात आश्रय दिला. स्वतः किल्ल्यात राहून पूर्ण सुरत लावारीस सोडली. परंतु इंग्रज अधिकाऱ्याने जॉर्ज ऑग्रेस
डन याने आपल्या 250 शिपायांसह मोर्चा काढला. इनायत खान मात्र किल्ल्यामध्ये दडून बसला. इनायत खानकडून काहीच निरोप न आल्याने महाराज सुरतेच्या बहारपूर दरवाजाच्या बाहेर येऊन शामियाना टाकले. इनायत खानकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मावळ्यांना सुरतमध्ये घुसण्यास सांगितले. हातात मशाली घेऊन मावळे पूर्ण सुरत शहरात फिरत होते. बहरजी नाईक यांच्या इशाऱ्यानुसार केवळ श्रीमंत असलेल्या घरांकडेच मावळ्यांनी मोर्चा वळवला होता. दरवाजे तुटत होते, तिजोऱ्या फुटत होत्या, सोने चांदी दागदागिन्याने भराभर बाहेर काढले जात होते. शामियान्यात महाराजांच्या पुढे सुरतेतील लक्ष्मी जमा होत होती. मावळ्यांना सुरतेमध्ये वृद्ध स्त्रियांना, मुले, गरीब, देवस्थाने, साधू, संत, फकीर यांना अजिबात त्रास दिला नाही. 2 डच व्यक्ती फकीरांच्या वेशात सुरतमध्ये फिरत होते, त्यांना मावळ्यांचा अजिबात त्रास झाला नाही. याच वेळी महाराजांनी इंग्रज आणि डच वखारीमध्ये खंडणी मागितली, परंतु त्यांनी खंडणीस नकार देऊन आपल्या वखारी सुसज्ज ठेवल्या. महाराजांनी सुद्धा त्यांच्याशी लढून वेळ आणि माणसे गमावण्यापेक्षा सुरतमध्ये लक्ष केंद्रित केले. सुरतची बेसुरत होत होती. इनायत खान किल्ल्यात दडून होता, मात्र त्याने आपला वकील महाराजांकडे पाठवला. या वकिलाला शामियान्याकडे मावळे घेऊन आले. शामियान्यात आल्यावर त्याने महाराजांना इनायत खानचा निरोप सांगण्यास बहाणाने जवळ येत अचानक महाराजांवर कट्यारीने वार केला, परंतु जवळच असलेल्या मावळ्यांनी त्या वकिलाचा उगारलेला हात हवेतच छाटला. महाराजांवर झालेल्या हल्ल्याने मावळे चिडले आणि त्या वकिलाच्या चिंध्या उडवल्या. शामियान्यात असलेल्या कैद्यांची मुंडकी उडवण्यास सुरुवात केली. महाराजांनी मात्र लगेच आपल्या मावळ्यांना थांबवले. खानाच्या या हल्ल्याने मात्र पूर्ण सुरतवर राग निघाला. सुरतेची बेसुरत झाली. शहरात मोठमोठ्या वाड्यांना मावळ्यांनी आगी लावल्या. सुरतमधील छाप्यात सोने, चांदी, हिरे, मोती भरपूर सापडले. एकूण 3000 थैल्या भरल्या. संपूर्ण सुरत बेचिराग झाली. महाराजांनी अगोदरच मोजकी खंडणी मागितली होती, मात्र ती न देता उलट महाराजांवर कपटाने हल्ला केला. त्यामुळे महाराज आणि मावळ्यांनी सुरतेची बेसुरत केली. महाराजांनी सुरतेच्या आजूबाजूस परिसरात आपले गुप्तहेर पाठवले होते. त्या हेरांनी खबर आणली की मुघल सरकार महाबत खान मोठी फौज घेऊन सुरतेकडे येत आहे. त्यामुळे महाराजांनी आपल्या मावळ्यांना काम आटोपात घेण्यास सांगितले आणि रविवार दिनांक 10 जानेवारी 1664 सुरत सोडली. महाराजांनी सुरतेवरील स्वारी म्हणजेच आणि छाप्याची बरेच जण सुरतेची लूट असे म्हणतात आणि मूर्खपणा आणि अज्ञान आहे हे. सुरतेची लूट करायला शिवाजी महाराज काय लुटारू होते. महाराजांनी अगोदरच दारुण खंडणी मागितली. ती जर मिळवली असती तर सुरत ही बेसुरत झालीच नसती. आणि महाराजांनी केवळ श्रीमंतांच्याच घरातून पैसा काढला. कोणत्याही गरिबाकडून त्यांनी पैसे वसूल केला नाही. शत्रू राज्यात खंडणी वसूल करणे ही तर त्यावेळची राजनीती होती. काय चुकले असेल महाराजांचे. मुघलांनी स्वराज्याची केलेली नासाडी एक प्रकारे भरपाई होती. महाराजांनी सुरतमधून अगणित संपत्ती मिळवली. त्यातून स्वराज्याची घडी नीट करता आली. पुढील मोहिमांची तयारी करता आली. महाराजांनी अगोदरच शाहिस्तेखानाची बोटे कापली व त्यानंतर मुघल स्वराज्याचे नाक कापले. ही होती महाराजांची सुरतेवरील पहिली स्वारी.